छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने खाम नदी पूर विश्लेषण अहवाल तयार करण्यात आलाय। यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणासाठी मोठी मदत होणार आहे। महाराष्ट्र शासन आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापनाचे बळकटीकरण कार्यक्रमांतर्गत खाम नदीचे पूर परिस्थितीचे विश्लेषण करून ॲल्युबियम संस्था जी पूर आराखडा तयार करण्यासाठी तज्ञ आहे त्यांच्याकडून एक अहवाल तयार करण्यात आलाय। या संस्थेने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील अधिकारी आणि तज्ञ मंडळींशी वेळोवेळी सल्लामसलत करून खाम नदीचा मनपा हद्दीतील 7 किलोमीटर परिसराचा अभ्यास केलाय, ज्यामध्ये पावसाचे प्रमाण, हर्सुल तलावात पाणी साचून पुढील 25 ते 100 वर्षात पुराची परिस्थिती कशी असेल याबाबत माहिती दिली आहे। तसेच खाम नदीच्या पात्रात कसे बदल घडून येतात यावरही अहवालात बाब नमूद करण्यात आली आहे। याकरिता पूर व्यवस्थापनासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले। त्यामध्ये झोन क्रमांक 1 आणि झोन क्रमांक 4 चा समावेश होता। सदर अहवाल तयार करण्यासाठी स्मार्ट सिटी कार्यालय येथे मार्च, जुलै आणि सप्टेंबर 2024 या कालावधीत आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली 3 कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेला अतिरिक्त आयुक्त 1 आणि 2, शहर अभियंता, उपसंचालक, नगर रचना, सर्व कार्यकारी अभियंता, वार्ड अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांचा समावेश होता। या अहवालाचे आज मनपा मुख्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते विमोचन करण्यात आलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, संतोष राहुळे, शहर अभियंता ए.बी. देशमुख, उपसंचालक नगर रचना मनोज गर्जे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, उपायुक्त अंकुश पांढरे, लखीचंद चव्हाण, अपर्णा थेटे, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, फारुख खान, मोहिनी गायकवाड, के.एम. फालक, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी स्वप्नील सरदार आणि इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती।